ठाणे, संस्कृतीचे लेणे. काय कमाल आहे ना हे ठाणे शहर. एकीकडे विकासाची गगनभरारी तर दुसरीकडे निसर्ग संपन्न येऊर. एकीकडे तलाव पाळीची शांतता तर दुसरीकडे गायमुख चौपाटीचा उत्साह. एकीकडे गडकरी रंगायतांचा ऐतिहासिक वारसा तर दुसरीकडे घाणेकर नाट्यगृहाचं आधुनिक कला वैभव. ठाणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि प्रगतीचं एक अनोखं लेणं आहे. शहर म्हणून वेगानं वाढताना या ठाण्यानं आपली संस्कृतीही तेवढ्याच अभिमानानं जपली आहे. आणि याच सांस्कृतिक संचिताचा पाया म्हणजे गडकरी रंगायतन. 1978 पासून ठाणेकरांच्या कलाप्रेमाचं साक्षीदार असलेलं हे कला मंदिर कालौघात काहीसं जीर्ण झालं होतं. पण कलेच्या या मंदिराला नवसंजीवनी देण्याचा विडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलला. तब्बल 31 कोटींच्या खर्चातून गडकरी रंगायतांचा पुनर्जन्म झाला. आज जेव्हा रंगमंचावर तिसरी घंटा वाजते तेव्हा प्रत्येक ठाणेकराचा ऊर अभिमानानं भरून येतो. कलेची ही उज्ज्वल परंपरा जपतानाच आता हे सांस्कृतिक वैभव शहराच्या इतर भागात विस्तारू पाहतंय. नाट्य पंढरीची ही ओढ आता केवळ शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. ठाणेकरांची नाटकावरची हीच निष्ठा लक्षात घेऊन विस्तारणाऱ्या घोडबंदर पट्ट्यासाठी गायमुख येथे 7350 चौरस मीटरचं तिसरं भव्य आणि अत्याधुनिक नाट्यगृह साकारत आहे. आता नाट्यकलेचा हा वारसा थेट घोडबंदरच्या दारापर्यंत पोहोचलाय. आणि मग कळवावासीय ह्यात कसे मागे राहतील. तिथेही एक नाट्यगृह उभं राहत आहे तब्बल 12,700 चौरस मीटर परिसरात. जगणं झालंय छान कारण धनुष्यबाण.